राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सध्या आपल्यासोबत आहेत। नुकतीच त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली आहे आणि आगामी सर्व महानगरपालिका या एकत्र लढणार आहेत। सध्या आपल्याबरोबर जानकर साहेब आहेत। आपण युती केली आहे काँग्रेस बरोबर, कशा प्रकारे समोर ज्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्या कशा सामोरे जाणार आहात? एक लक्षात ठेवा की आमचं महाराष्ट्रभरच राष्ट्रीय समाज पक्षावर अलायन्स झालेलं आहे। काँग्रेस स्ट्रॉंग मोठा पक्ष आहे, आमचा फार पक्ष मोठा आहे असं म्हणणार नाही मी, परंतु काही ठिकाणी मी सीटसाठी आमचं दोघांचं भांडण होणार नाही एवढं मोठं अध्यक्षाचं माझी चर्चा झालेली आहे। जिथं रासपा स्ट्रॉंग असेल तिथं ती काँग्रेसवाली मदत करतात, पण सिटिंगच कॉर्पोरेटर जर काँग्रेसचा असेल तर तिथं आपण बी मागू नये। आपल्या चौकात आपले अवकात ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेसशी अलायन्स केली, याच्या अगोदर BJPशी अलायन्स केली ती। त्यामुळं आम्ही आमचं जिथं लोकमत आहे, जिथं आमचं काम आहे तिथल्या दृष्टीनं आमचं पक्ष लढल। आणि सीट शेअरिंगच्याबद्दल आमची अपेक्षा आहे की 20-25 ते 30पर्यंत सीट आम्हाला काँग्रेसनं मुंबईमध्ये द्याव्यात अशी राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। पण सीट मिळून काही तक्रार होणार नाही, एखादी सीट कमी जास्त झाली तर आम्ही जुळवून घ्यायचा प्रयत्न करू। अनेक महानगरपालिका आहेत, तिकडे कशा प्रकारे आपलं आणि काँग्रेसचं अंडरस्टँडिंग आहे? आता तिथं काँग्रेस पुणे असेल, पिंपरी चिंचवडला काल 3 दिवसापासून आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे प्रदेशच्या तिथल्या अध्यक्ष चर्चा करत बसतात। लातूरला असेल तर सर्व ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी सांगितले की बाबा जानकर साहेबाला आपल्याबरोबर घ्यायचं असेल तर त्यांनाही काही जागा द्यावं लागतील, अशा हेतून तिथल्या आमच्या लोकांचं काँग्रेसवाल्याचं कोalition चांगलं चाललेलं आहे। नाही, पण जानकर साहेब आता काही गोष्टी समोर येतात ते म्हणजे काँग्रेस ही मग कधी राष्ट्रवादी बरोबर चर्चा करतायत तर कधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर चर्चा करतायत बाकीच्या महानगरपालिकेमध्ये। त्याचबरोबर आपल्याबरोबर तशी चर्चा करताना कोण दिसत नाहीये काँग्रेसचे नेते। आपण येऊन गेला काँग्रेसवाले करतात ना, पुण्याला करतात, तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवडला करतात। तिथं काँग्रेस, शिवसेना, उबाटा, काँग्रेस आणि शरद पवारचे पक्ष बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष बी आहे तिथं। म्हणजे चर्चा यायला लागली, आमच्या जिल्हाध्यक्षांना फोन यायला लागला काँग्रेसच्या कार्यालयातून यायला लागलं लोकांचं। त्यामुळे मला सर्वच महाराष्ट्रातले जवळजवळ 33 जिल्हा प्रमुखाकडून फोन यायला लागले, साहेब त्यांचं फोन येतात तर तुम्ही जावा म्हणून सांगितले ते बी करायला लागलेत। आता ते काय होतं, 10 पक्षाचं कोडोळ करताना थोड्या अडचणीच असते त्या, ह्याला नाही गेला त्याला नाही, पण त्याच्यात आमच्या मिटिंगला कार्यकर्ते तिथल्या विभागातले कार्यकर्ते जायला लागले। चित्र जे मुंबई महानगरपालिकेचे चित्र आहे ते म्हणजे काँग्रेस म्हणजे मुंबई काँग्रेस म्हणतोय ती कुठेतरी वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा थोडे जवळ जाते, त्यांच्याबरोबर चर्चा करते। तसं आपल्याबरोबर मुंबईचे कोण नेते भेटले आहेत का आणि काही चर्चा झाली आहे का? त्याबरोबर वर्षाताईची भेट झाली, असलम शेखशी झालेली आहे, अमीन पटेल झालेले आहेत, काँग्रेसचे नेते देखील भेटतात। आमच्या मुंबईच्या नेत्याला भेटले आमच्या। किती सीटची तुम्ही मागणी केली? आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला 20-25 जागा पाहिजेत आमच्या तिथल्या, पण यात नाही करू, मग त्यातून काय होईल, कमी जास्त होतील पण होऊन जाईल ॲडजस्टमेंट। पण ते म्हणले आम्ही देतो। हां, त्यांनी शब्द दिला आहे, तसं दिलं तर त्यांच्याबरोबर होईल, नाही दिलं तर आम्ही स्वतंत्र लढाई तयारी ठेवलेली आहे ना। आत्ता माझ्याकडे 141 चार्ज आलेले आहेत मुंबईमधले, 141 माझे ऑलरेडी आमचे तयार झालेले आहेत। तसं काय नाही, पण ते डेफिनेटली देणार, असं काय करणार नाही। पण तशी अंडरस्टँडिंग आपल्या दोन्ही पक्षांमध्ये झाली? आमची माझी आणि अध्यक्षाची झाली अंडरस्टँडिंग, झाली तसं झाली अंडरस्टँडिंग। लोकसभेच्या वेळेस आपण कुठेतरी भाजप बरोबर होता, पण अशी काय झालं की तुम्ही भाजप सोडून आता काँग्रेस बरोबर आलाय? नाही, भाजपाचं नाही, मला अजितदादांनी जागा दिली ती, भाजपनं नव्हती दिली। राष्ट्रवादीला परभणीची जागा सुटली होती, मी कुठेतरी भाजपच्याच अंडरस्टँडिंगमुळे झालं होतं ना? हो, भाजप नाही, भाजपच्या अंडरस्टँडिंग झालं असेल, पण मला भाजपनं जागा दिली नाही ना। जागा कोणी दिली? अजितदादा। भाजपची जागा दिली असती भाजपच्या लोकसभेची तर म्हणता असतं भाजपची। अजितदादाची आणि शिंदे साहेबाची भाजपची अलायन्स झाली, मला जागा दिली ती अजित पवारांनी दिली, भाजपनं दिली नाही। आता भाजपवाल्यांनी सांगितलं असेल अजितदादाला, त्यांना ते त्यांचं अर्ज झाला असेल, परंतु त्या जागेत मला लढायचं होतं माडा किंवा परभणी। आणि पवारसाहेबाशी आमची चर्चा झाल्यानंतर पवारसाहेब शेवटपर्यंत देतो म्हटले, पण शेवटी वेळेचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं पवारसाहेबांच्या तिथं मोहिते पाटीलांना त्या दिल्यामुळं ते मग ऐनवेळी मला शिंदेसाहेबांनी आणि अजितदादांचा फोन आला आणि त्याच्यामुळे आम्ही माध्यमातून अजितदादांनी सांगितलं, म्हणजे मला बारामतीला फायदा होईल, तुम्हाला तिकडं होईल, माझ्या राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा तुम्हाला देतो। आणि त्याने आम्हाला जागा दिली, त्यात त्यांनी तिघांनी बी सहकार्य चांगलं केलं, देवेंद्र फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील। पण जो आपला तिथं पराजय झाला एका मतानं का असं ना, मी 16 दिवसात 5,15,000 वोटिंग घेतलं, त्यात ह्या तिघांचं योगदान आहे, BJPचं आहे, शिंदेसाहेबाचं आहे, अजितदादाचं आहे, हे नाकारून चालणार नाही। पण नंतर आम्ही ठरवलं की आम्हाला त्यांच्यावर राहायचं नाही, आपला मार्ग बघून आम्ही स्वतंत्रच लढण्याचा प्रयत्न, विधानसभा आम्ही स्वतंत्र लढलो। भाजप काय करतो, मोठ्या पक्षाला घेतं, छोट्या पक्षाच्या डोक्यावर बसतं, वर जातं आणि खाली दाबतं। तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न झाला लोकसभेला? बऱ्याच नाव सारेच पक्षाला हे करतात, ते पक्षाला, लोकसभेला नाही, लोकसभेच्या नंतर पक्ष नको आहे,
अशी भूमिका त्यांची होती. त्यामुळे आमचं आहे म्हटलं की बाबा तुमचं आमचं काय वैयक्तिक आमचं भांडण नाही. त्यांनी बी बाळ ठाकरेंचा बाण धरत वाढवलं, त्यांनी बोटाला धरून वाढवलं आणि परत तिथंच बरोबर केलं. पण आम्ही ठरवलं की हे मोठे पक्षापासून सावध राहिलं पाहिजे, म्हणून मी सावध राहूनच पाऊल टाकतो या. पण आता काँग्रेस बरोबर गेलाय, काँग्रेस पण काय काळी मोठा पक्ष आहे. तसं काँग्रेसचं तसं केलं तर काँग्रेसची जी भाजपबरोबर केली ती काँग्रेसची होईल उद्या. त्याची काय काळजी करा. आम्हाला काय पक्ष भाजपने किंवा काँग्रेस सांगितलं नाही काढायला, आम्ही आमचा आहे तेव्हा काढलेलं आहे ना. त्यामुळे आपली हिंमत वाढवणं, त्यांच्यावर टीका करत न बसणं, आपला पक्ष कसा वाढला पाहिजे, दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आमची लाईन कशी मारली पाहिजे या भूमिकेतून मी जाणारा पॉझिटिव्ह विचाराचा मी कार्यकर्ता आहे. पण सध्या काँग्रेसकडून कशा प्रकारे आपल्याला सहकार्य केलं जातं? नाही, काँग्रेसवाले हे चांगले आहेत. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी त्यांनाही गरज आहे, आम्हालाही गरज आहे. सर्वच ठिकाणी काही काँग्रेसला कॅन्डिडेट असं नाही. कारण की मध्यंतरीच्या काळात आपण राहुल गांधींची देखील भेट घेतली होती. राहुल गांधींची माझी चर्चा जवळजवळ 1.5 तास चर्चा झाली. राहुल गांधीची अतिशय चांगली झालेली आहे. राहुल गांधी आहेत, विशेष म्हणजे त्यांच्या काँग्रेसच्या खरगे साहेबाशी झालेले आहे. नंतर आपले हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, सर्व काँग्रेसच्या नेत्याशी सर्व वर्षाताई असतील, या लोकांशी माझं बोलणं असते. पण म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला एक म्हणजे सकारात्मक पाऊल दिसेल काँग्रेसकडून, आणि एक म्हणतो की चांगला आकडा आपल्याला महानगरपालिकेमध्ये ते देतील? आज कसं आहे ते डेफिनेटली मला ती अपेक्षा आहे. अलायन्स म्हणजे कशी असते, एकमेकाला गरज असते, एकाला गरज नसते, दोघालाही गरज असते. त्यामुळं त्यांनाही गरज आहे आणि आम्हालाही त्यांची गरज आहे, म्हणून आम्ही त्यांच्याशी बरोबर आलो आहे. अलायन्समध्ये जर त्यांनी व्यवस्थित न्याय भागीदारी दिली तर आपण त्यांच्यावर आहे, नाहीतर स्वतंत्र लढायला आपली तयारीच आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता अजून एक आव्हान तयार झालंय, ते म्हणजे 2 ठाकरे बंधूंचं मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वेगळी लढते, आपण देखील काँग्रेस बरोबर आहात, तर कशा प्रकारे या गोष्टींना बघताय? नाही, चांगली गोष्ट आहे. उलट उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र झाले तेव्हा पेढा मीच पहिला दिला होता त्यांना, दोघांना देखील. अतिशय चांगली गोष्ट आहे. हे साऱ्यांची ही ताकद होऊन उद्या ज्यावेळेस कॉर्पोरेशन बनतील काँग्रेसचे, आमचे, शिवसेनेचे, राजसाहेबाचे, त्यावेळेस आम्ही बघू ना काय करायचं ते. आमचं अंतिम ठरलंय कोणाला हे करायचं तेवढं ते. पण म्हणजे आता म्हणजे तुमची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली आहे का काँग्रेस बरोबरच झाली आहे? नाही, आत्ता सध्याला मी काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे अजून महायुती म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आमची चर्चा नाही झालेली. परंतु पवारसाहेबाशी माझं संबंध चांगला आहे, उद्धव साहेबाशी माझं रिलेशन चांगलं आहे, राजसाहेबाशी चांगलं आहे, काय वाईट नाही माझं. म्हणजे लवकरच इंडिया अलायन्समध्ये आपली एक होऊ शकते एंट्री. आता ते मी बोलणं बरोबर नाही, तुम्ही त्या मेन मेन्शननं त्यांना विचारलं पाहिजे हो आहेत का म्हणून. विशेष म्हणजे मी म्हणतोय म्हणून काय करायचं, त्यांनी म्हटलं पाहिजे. आता आम्ही पण तुम्हाला जाण्याची इच्छा आहे का फक्त काँग्रेस बरोबरच राहायची इच्छा आहे? नाही, आमचं इंडिया आघाडीवर जायची इच्छा आहे ना, आपली प्रॉब्लेम नाही त्याच्यात. नुसतं काँग्रेस नाही, सर्वच लोकांची गरज लागणार आहे, प्रत्येकाची ताकद असते त्या एरियात. ती जर आम्ही छोटे एकत्र आलो तर एक मोठी ताकद बनल. कारण मुंबई काँग्रेसने ठाम भूमिका घेतली की आम्ही उद्धव ठाकरे आणि मनसेबरोबर मुंबईमध्ये तरी जाणार नाही. नाही, ते कसं आहे, माझी आता अलायन्स काँग्रेसबरोबर झालेली आहे, त्यामुळे काँग्रेसबरोबरच मला राहावं लागत नाही त्यात, आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. होते आपल्याबरोबर महादेव जानकर, ज्यांनी एक स्पष्ट भूमिका ठेवली आहे की मला देखील इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी आवडेल, पण ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत त्या सध्या आम्ही काँग्रेसबरोबरच निवडणूक लढवू आणि एक आम्हाला सन्मानजनक एक आकडा ते आम्हाला महानगरपालिकेमध्ये देतील, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन विजय देसाईसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.